अध्यक्ष महोदय, अंतिम आठवड्या प्रस्तावावरती या सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे आणि सन्माननीय सदस्य माझ्यापूर्वी बोलले की या राज्यामध्ये गुन्हेगारी चित्र जर बघितलं मागील 5 महिन्यातलं तर 1,60,000हून अधिक गुन्हे या ठिकाणी अल्प कालावधीत नोंदवले गेले. अध्यक्ष महोदय, ही माझी टीका नाही आहे, परंतु जे आकडे मला गृह खात्याकडनं प्राप्त झाले त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतोय. आज नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्री राहतात, गृहमंत्री राहतात, तर देखील या नागपूर शहरामध्ये असुरक्षितता आहे. याचं कारण नागपूरमध्ये जानेवारी ते मे 10,423 गुन्हे या नागपूरमध्ये झाले. शहरामध्ये 6,414 आणि ग्रामीण भागामध्ये 4,009. अध्यक्ष महोदय, मी का सांगतोय? SSLL अंतर्गत 6,206 गुन्हे झाले, हत्या झाल्या 67, म्हणजे दर 3 दिवसाला एक माणूस ठार झाला हे आहे. आणि घरफोडीचे गुन्हे 413 आहेत. आणि मला हे सांगण्यामागचं कारण एवढंच आहे की नागपूर आज हिंसाचाराचं केंद्रबिंदू बनलंय. याची नेमकी कारणं काय आहेत हे देखील या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये या सरकारकडनं या सभागृहामध्ये सांगणं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण गृह खात्यावरती कायदा सुव्यवस्थेवरती अंतिम आठवड्यामध्ये चर्चा करतोय. आपल्याला आठवत असेल की 28/7/2022 मेट्रो शेडच्या संबंधी आरे कॉलनीमध्ये त्यावेळेला आंदोलन झालं आणि ती झाडं तोडू नये म्हणून शाळकरी विद्यार्थ्यांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आणि यावेळेला पोलिसांकडून सुमारे 29हून अधिक अशा शाळकरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे झाले. ते गुन्हे आपण मागे घेऊ असं सांगितल्यावर देखील अद्यापपर्यंत हे गुन्हे मागे घेतले गेले नाही. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवड्यावरती बोलत असताना माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे की त्यावेळेला आपण सांगितलं होतं की शाळकरी विद्यार्थी आहेत, हे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, भविष्यात त्यांना या सगळ्या गोष्टीची अडचण होऊ नये म्हणून आपण शासकीय नियमानुसार ते गुन्हे मागे घेण्यासंबंधी आश्वासन दिल्याप्रमाणे ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. अद्याप ही फाईल गृह खात्याकडे पडली आहे. माझी विनंती आहे की फाईल मागून घ्या आणि मानवतेच्या दृष्टीने या सगळ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे आपण मागे घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याच सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर आज मुंबई शहरामध्ये ड्रग्सचं मोठ्या प्रमाणामध्ये जे चॅनल आहे ते उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. सायबर गुन्हे वाढलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये असतील, शहरामध्ये असतील, आणि म्हणून सरकार याच्या बाबतीत काय करणार आहे हे देखील या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, आपण महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीचा विचार करतोय, पण अध्यक्ष महोदय, ज्या सन्माननीय खुर्चीवर आपण अध्यक्ष महाराज म्हणून बसलात, या विधिमंडळातल्या सगळ्या आमदारांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. या विधिमंडळाच्या आवारामध्ये 15 मिनिटापूर्वी 2 गटातली लोक एकत्र आली आणि गेटवर ज्या पद्धतीने मारामारी झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मला फक्त एवढंच आहे की ही लोक आतमध्ये आली कशी, हे आतमध्ये आली त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. शेवटी या विधान भवनाच्या आवारामध्ये आम्ही बोलतो आमदार, आम्हाला सुरक्षा आवश्यक आहे. आमदार त्या बाजूचा असेल, आमदार या बाजूचा असेल, मुक्तपणे आम्ही बोलतो, लोकांच्या हिताचं बोलतो. आणि अशा पद्धतीने यांच्याबरोबर असणारे सहकारी जर मारामारी करत असतील तर उद्या आमदारावरती हात उचलायला देखील या विधिमंडळामध्ये कोण कमी करणार नाही. म्हणून आमच्या अधिकाराचं आणि आमच्या हक्काचं रक्षण, आमचं संरक्षण आपण करा आणि म्हणून याच्यावरती कडक कारवाई करा. जे कोण कार्यकर्ते असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. आणि या सभागृहामध्ये सन्माननीय गृहमंत्री महोदय, आपण अधिवेशन संपण्या अगोदर या ठिकाणी निवेदन करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं सांगत असताना गोरेगावमध्ये स्मशानभूमी, जिथे माझे सहकारी आमदार बाळा नर आणि मी असं लागून ती संपूर्ण परिसर आहे, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्मशानभूमी, या स्मशानभूमीची जागा आरेच्या आणि महसूल खात्याच्या वतीने या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम स्मशानभूमीला दिली. नियमानुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार ख्रिश्चन सिमेंट्रीला देखील ही जमीन दिली पाहिजे. आणि ख्रिश्चन सिमेंट्रीला ही जमीन देण्यासाठी CTS नंबर 589 या जमिनीवरती या ठिकाणी ही जमीन महापालिकेकडे वर्ग करावी म्हणून ही फाईल जी आहे ती आज म्युन्सिपल आर्किटेक्चरच्या ऑफिसमध्ये पडलेली आहे. अध्यक्ष महोदय, युजर म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे आपण ही जमीन दिली तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये ज्या निधीची तरतूद आहे, ख्रिश्चन जवळजवळ 5 लाख लोकवस्ती आहे, या लोकांना ही दफनभूमी उपयोगी होणार आहे. शेवटी मानवतेच्या दृष्टीने हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, ईसाई असेल, तो माणूस आहे आणि माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर देहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या सरकारची आणि महापालिकेची आहे. आणि म्हणून या भूखंडावरती तात्काळ त्या ठिकाणी त्यांना कारवाई करण्यासाठी आपण या ठिकाणी द्या अशी माझी विनंती आहे.
अध्यक्ष महोदय, या प्रस्तावामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला कोल्ड चेन उपकराच्या IS लाईन्स रेफ्रिजरेटर या कंपनीचा 24-25 जी निविदा मागवली त्याच्यामध्ये सुमारे 62 कोटीहून अधिक रुपयाचा भ्रष्टाचार झाला. या संबंधीची अनेक उदाहरणं या सभागृहामध्ये यापूर्वी मी दिली. परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे की या ठिकाणी खुल्या बाजारात कोल्ड चेक उपकरण जे आहे ते 4 ते 5 पट जादा किमतीने आरोग्य विभागाने खरेदी केलं. अध्यक्ष महोदय, सरळ सरळ भ्रष्टाचार आहे आणि पंतप्रधान खात्याकडून मान्य अध्यक्ष महोदय गंभीर आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाकडनं या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश आल्यावर देखील राज्य सरकारने अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला या ठिकाणी कुठचीपर्यंतची कारवाई केली नाही. अध्यक्ष महोदय, अजून एक मुद्दा मांडतो आणि मी बसतो, कारण मी मागच्या 10-12 दिवस नव्हते, त्यामुळे बरेचसे मुद्दे माझ्याकडे आहेत. लवकर मी बोलतो. मला आपण बोलल्यामुळे मला काय होतं की माझी लिंक थोडीशी कमी होते. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की या सदनातील आमदारावरती देखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आपल्याला माहिती असेल की सरकारी कंत्राटदार जळगाव याची आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने या सदनातील एका आमदाराने आपल्याकडे टक्केवारी मागितली म्हणून मी आत्महत्या करतोय असं नाव घेतलंय. दुर्दैवी आहे. हे काय परिस्थिती आहे, काय प्रकरण आहे हे देखील या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास कामाचा निधी खर्च होत नाही आणि त्यामुळे आदिवासी भागातील तिकडे असणाऱ्या मुलांना, आदिवासींना त्या योजना मिळत नाही. हे महाराष्ट्र दुर्दैव आहे. याबद्दल काय परिस्थिती आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. लाडक्या बहिणीसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे पैसे हे वळते गेलेले आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये या योजना आपण राबवू शकत नाही. हे दुर्दैव आहे. आणि त्याचबरोबर महायुतीच्या सामाजिक न्याय विभागाच्या 6,500 कोटी रुपयाच्या ज्या निधी आहे त्याला जे डायव्हर्जन दिलंय त्यांना त्या ठिकाणी आपण कसं भरून देणार ही देखील खरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी शेवटचा मुद्दा मांडतो. शेवटचा मुद्दा. बोला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी केंद्र सरकारने कंत्राटदाराची जलजीवन मिशनच्या महाराष्ट्रातील कामाचे 12,000 कोटी रुपये थकवलेत. याच्याबद्दल या ठिकाणी सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा झाली. परंतु जलजीवन मिशनच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून 50% निधी उपलब्ध करून देतोय. केंद्र सरकारचा निधी थकवल्यामुळे संपूर्ण योजना राज्यभरामध्ये ठप्प झाल्या आहेत. याची कारणं काय आहेत हे देखील या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी ज्याचा उहापोह या ठिकाणी झाला त्यानुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विना अनुदानित